कल्याण में महिला कांग्रेस द्वारा महिला सम्मेलन का आयोजन। बीजेपी सरकार महिलाओं की सुरक्षा नहीं कर पा रही। महिला कांग्रेस की स्टेट प्रेसिडेंट संध्या सवालेखे ने भरोसा जताया कि अगर आने वाले लोकल बॉडी इलेक्शन बैलेट पेपर से होते हैं तो महाराष्ट्र में हर जगह कांग्रेस की जीत होगी। भारत की पहली महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी की जयंती के मौके पर कल्याण डोंबिवली महिला कांग्रेस कमेटी की डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कंचन कुलकर्णी ने कल्याण में एक महिला सम्मेलन किया। वह इस समय रिपोर्टर्स से बात कर रही थी। सवालेखे ने महिलाओं की सुरक्षा न कर पाने के लिए बीजेपी सरकार की भी आलोचना की। इस मौके पर महिला कांग्रेस कमेटी मुंबई और महाराष्ट्र स्टेट इंचार्ज शिल्पी अरोड़ा, महाराष्ट्र स्टेट कांग्रेस जनरल सेक्रेटरी सचिन नाइक, ब्रिज दत्त, उज्ज्वला साल्वे, मुंबई महिला प्रेसिडेंट प्रज्योति हंडरे, संभाजीनगर महिला कांग्रेस प्रेसिडेंट दीपाली मिसाल, कल्याण डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सचिन पोटे और दूसरे बड़े लोग मौजूद थे। इस मौके पर बोलते हुए संध्या सवालेखे ने कहा कि महाराष्ट्र में हर दिन महिलाओं पर अत्याचार बढ़ रहे हैं और क्राइम हो रहे हैं। क्योंकि बीजेपी सरकार महिलाओं की सुरक्षा नहीं कर पा रही है। महिलाएं इंदिरा गांधी को रोल मॉडल मानती हैं, इसलिए कांग्रेस महिलाओं की सुरक्षा के लिए पूरे महाराष्ट्र में महिला सुरक्षा केंद्र शुरू कर रही है। ये सरकार महिलाओं, किसानों और युवाओं के खिलाफ है। बीजेपी के नेता अपनी कारों से नीचे भी नहीं उतरते, लेकिन कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष पूरे राज्य में घूम रहे हैं। बिहार में बड़े पैमाने पर वोटों की हेराफेरी हुई है और एक दिन ये सच सामने आएगा। अब नगरपालिका के चुनाव हैं और हर बार पैसे देकर और लालच दिखाकर चुनाव जीते जाते हैं। महाराष्ट्रामध्ये जो धुमाकूळ घातलाय भाजपवाल्यांनी आपल्या सर्वांना माहितीये की 4 वर्षाची चिमुकली असो, 3 वर्षाची चिमुकली असो, रोज जे अत्याचारात वाढ होते आहे, गुन्हे घडतायत आणि इंदिराजींचं स्वप्न होतं की आम्ही आमचा आदर्श महिला ह्या इंदिराजींना समजत होतो। आज या जयंतीनिमित्त महाराष्ट्र महिला काँग्रेसने एक ठरवलेलं आहे की आता भाजप सरकार जे आहे हे महिलांचं संरक्षण करण्यास असमर्थ आहे आणि त्यामुळे मग काय करायचं तर सर्व महिलांनी ठरवलं की आता महिलांची सुरक्षा ही महाराष्ट्र महिला काँग्रेस नाही, प्रत्येक घराघरातील महिला ठरेल आणि त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने आज पूर्ण महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राचं ओपनिंग इंदिराजींच्या जयंतीनिमित्त आम्ही आज सुरू करतोय। परंतु मला एक प्रश्न देवेंद्र फडणवीसला विचारायचा आहे की का तुम्ही महिलांना संरक्षण देणार आहे का? आज मला सांगा, 4 वर्षाची मुलगी, आज तिच्यावर लैंगिक अत्याचार होतो, तिला मारून टाकल्या जाते, लोकांच्या मनामध्ये भीती का राहिली नाही? लोकांना का वाटत नाही? आणि कशा पद्धतीने हा महाराष्ट्र चाललाय? आज बीडची घटना बघा, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो, प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या समस्या बघतो आणि सरकारच्या कुठल्याही लोकांना अजिबात काही वाटत नाही, त्यांच्या मनामध्ये कुठलीही भीती नाही आणि ठामपणे मी सांगू शकते की प्रत्येक ठिकाणी एक न एक व्यक्ती भाजपाचा त्यामध्ये सामील असतो। आज बीडचा एवढा मोठा प्रकार झाला, परंतु त्या ठिकाणी यांच्या लोकांना जायला वेळ नव्हता, परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातात, महिला आयोगाच्या अध्यक्ष जातात आणि ज्या पद्धतीने एखादा जज आपलं जजमेंट सांगतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी जजमेंट देतात। हे कितपत योग्य आहे? आज महिलेची सुरक्षा करण्यास जर तुम्ही समर्थ नाही तर मात्र तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, परंतु बेशरम सरकार आहे, नालायक सरकार आहे, महिलांच्या विरोधातला आहे, युवकाच्या विरोधातला आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे आणि म्हणूनच हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी घेतलाय। आमची कल्याणची अध्यक्ष आहे, आपल्या सर्वांना माहित आहे, झाशीची राणी आहे। आज या ठिकाणी आमचे सचिन दादा आहे, वरिष्ठ उपाध्यक्ष आहे, देशभर फिरलेले आहे। म्हणतात ना की काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, तर आमच्यासमोर अनेक आदर्श आहे। आज जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहे, महिला काँग्रेसचा कार्यक्रम आहे, परंतु महिलांच्या पाठीमागे उभे आमची भावांची शक्ती आहे। आज आमच्या ऑल इंडियाहून या ठिकाणी आमच्या इंचार्ज सुद्धा आलेले आहे। आज एक शक्ती बनून सर्वांसोबत आमची महिला काँग्रेस उभी आहे, मेन काँग्रेस उभी आहे। राज्यभर आमचे प्रदेश अध्यक्ष फिरतायत। मी त्या दिवशीही सांगितलं की तुमचे लोक गाडीच्या खाली उतरत नाहीये, परंतु आमचे प्रदेश अध्यक्ष आज पैदल फिरतायत, साध्या कुठल्याही आश्रमात जाऊन झोपताय। हा फरक काँग्रेस आणि बीजेपीतला आहे।
मी तुम्हाला सांगते आमची एक चित्र बघा, मी बिहारच्या बाबतीत तर तुम्हाला सांगून देते, मतचोरीच्या बाबतीत जर आम्ही कांचन कुलकर्णीला जरी उभं केलं असताना बिहारला बीजेपी कडून, तरी ती निवडून आली असती. ती कुठली आहे काय आहे याला काहीच घेणं देणं नाही, कारण हे तुम्हालाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे, आम्हालाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि जनतेलाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की कशा पद्धतीने वोट चोरी झालेली आहे. त्यांनी कितीही लपवालपी केली, कितीही दडपणशाही आणली, एक दिवस सत्य ते जनतेच्या समोर तर आलेलं आहे, परंतु एक दिवस सत्य समोर येणारच आहे. ही अमर अकबर अँथनीची जी जोडी आहे ना महाराष्ट्रातली, आणि त्या गीता आणि सीता, आणि ते देशात बसलेले दोन आहे, आता त्यांच्याबद्दल बोलू नये, नाही अडाणी अंबानींची उपमा कमी आहे. म्हणजे ते दोन्ही चोर आहे, चोरच म्हणावं लागेल, चोरच आहे. हा पूर्ण देश विकण्याचा कार्यक्रम ते करतायत, परंतु एक दिवस म्हणते ना पापाचा घडा भरणार आहे आणि त्यानंतर त्यांना कळेल, कारण जनतेला कळलेलं आहे ज्या पद्धतीने बिहारमध्ये झालं ना, हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे. आज महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, प्रत्येक वेळेस त्यांनी महिलेला फसवलेलं आहे. खोटं मला सांगा, एवढी जर ताकद तुमच्यामध्ये होती तर का बरं तुम्ही महिलांना 10,000 रुपये दिले त्या ठिकाणी? का बरं या ठिकाणी तुम्ही पैसे देता याचा आम्हाला विरोध नाही, परंतु आमिष कशासाठी दाखवता? सुरक्षा द्या ना महिलेला. आज जर 4 वर्षाच्या आमच्या मुलीवर जर अन्याय होत असेल, लैंगिक अत्याचार होत असेल, तिला तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही आणि 10,000चं आमिष दाखवता, इकडे 1,500 रुपयाचं आमिष दाखवता. हे जे सगळं चालू आहे ना, तुमच्यामध्ये ताकदच नाही. मी तर भाजपाला सांगते की तुम्ही इलेक्शन लढूच नका, तुम्ही न लढताच निवडून येणार आहे, कारण तुम्हाला जे करायचंय ते जनतेला माहितीये, आम्हालाही माहितीये. परंतु एनडीए आता तुमच्या इकडे आहे. पाहिलं गेलं तर ठाकरे गट आता मनसेबरोबर युती चालली आहे. मनसेची युती झाली तर काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे. बघा, तुम्हाला मनसेचं दिसतं, काँग्रेसचं दिसतं, सेनेचं दिसतं. अहो, हे निवडून आले लोक घेऊन घेऊन पळतायत. अहो, आज सकाळी नेता इथं असतो आणि संध्याकाळी कुठं आहे हे कळत नाही. ते बघा पहिले तुम्ही, काय हे बघता, हे आम्ही आमच्या घरातलं निपटवूच, याला काही फार वेळ लागणार नाही, परंतु त्यांचं बघा. अहो, ते तर निवडणुका लढतील नाही, आमच्यावरच डोळा आहे त्यांचा, कारण त्यांच्याकडे लायकी असलेले लोकच नाही, नेतेच नाही. ते तर म्हणतात ना, जिथं म्हणते रेंज भेटली वायफायची तिथं नेते जुळतात, असा प्रकार त्यांच्याकडे चालू आहे. तुम्ही ती काळजी सोडून द्या. मी तुम्हाला सांगते, काँग्रेसचे जे कर्मठ कार्यकर्ते, कर्मठ नेता आहे, ते कधीही पक्ष सोडून जाणार नाही. काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे, हा कायम असाच देशामध्ये राहील. आणि ज्या दिवशी यांना चोरी करता करता थकतील, त्या दिवशी मात्र यांना कळेल की काँग्रेस किती मोठा पक्ष. माजी आमदार संजय दत्त यांच्यावर नाराजी व्यक्त आहे. आजपर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. संजय दत्तांवर नाही, आम्हाला तर असं काही ऐकायला मिळालं नाही. आमच्याशी तर डोंबिवलीचे पण काही अनेक पदाधिकाऱ्यांनी मॅडम नाराजी व्यक्त केली. अहो, मी तुम्हाला काय सांगितलं, इतक्या मोठ्या समस्या आहे महाराष्ट्रामध्ये, 4 वर्षाच्या चिमुकलीला न्याय द्या, हे आमच्या घरातलं भांडण आहे. आम्ही कसंही घरातही, मला सांगा, तुम्ही 5 भाऊ असता तर भांडणं होत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत. पाहता तुमचे वरिष्ठांचाच कार्यकर्त्यांवरती रोख असल्याने कार्यकर्ते जातात, त्यांना घरातलं भांडण कसं बोलू शकतो तुम्ही? अहो, घरातलंच भांडण असतं. कार्यकर्ता म्हणजे आमचा कुटुंब प्रमुख असे तुमच्या घरातलं राहिलं नाही. नाही. भाजप बघा, काही जण जे भाजपमध्ये गेले ना, ज्यांना भीती वाटत होती की आम्ही या ठिकाणी बाबा निवडून येऊच शकत नाही, आम्ही काहीच केलं नाही काँग्रेसमध्ये, मग काय तर भाजपमध्ये जायचं. तिथं तर तुम्हाला माहिती आहे मशीन तयारच आहे, बटनच दाबाचं काम ठेवलेलं आहे फक्त, म्हणून ते गेले. काँग्रेसमध्ये एखादाही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला नाही. अहो, कसं म्हणता तुम्ही? मग तुमची माहिती कमी असावी असं नाही, बरेचसे लोक आज प्रवेश करतायत. काल 2-3 दिवस झाले सारखे फोन येत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणतात ना, जिथं गुळ असतात तिथंच माशा लागत असतात. तर आता ज्या ठिकाणी गुळ दिसताय, जे सत्तेला लालची झालेले लोक आहेत ते त्या ठिकाणी जातील, पण जे प्रामाणिक लोक आहेत ते कधीही पक्ष सोडून जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका, काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि तो कायम असा राहील. परंतु मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त आमिष दाखवण्यापेक्षा महिलेला सुरक्षेची गरज आहे, आणि ते आम्ही महिला काँग्रेस सुरू करतोय. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, वेळ पडल्यास त्यांच्या मंत्र्यांना आम्ही शेवटला शब्द बोलणार नाही. त्या दिवशी आम्ही बोललो होतो, त्यांना अत्यंत वाईट वाटलं त्या गोष्टीचं, परंतु तेही करायचं काम पडलं ना ठोकायचं तर आम्ही निश्चित ठोकू, कारण आमच्या कांचन सारख्या खूप रणरागिणी आमच्याकडे आहे की त्यांना रोखू शकतो. आणि शेवटचा प्रश्न आहे की आता निवडणुकीमध्ये किती महानगरपालिकेवरती काँग्रेसचे महापौर बसेल, काय दावा आहे? मी तुम्हाला सांगते की मशीन जर त्यांनी बंद करून ठेवल्या ना, तर सगळ्याच बॅलेट पेपरवर जर दिलं ना, तर महाराष्ट्रात सगळ्याच याच्यावर काँग्रेसचा झेंडा
फडकलेला दिसेल. परंतु त्यांनी बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावं ही आमची मागणी आहे. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। शहर की अगर ताज़ा वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।